मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्ज यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात उपाध्यक्षपदाचं नामांकन स्वीकारलं। यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी त्यांचं जोरदार स्वागत करत अभिनंदन केलं। युनायटेड स्टेट्सच्या उपाध्यक्षपदासाठी नामांकन स्वीकारणं ही आपल्या आयुष्यातली सन्मानाची गोष्ट असल्याचं यावेळी ते म्हणाले। त्यांच्या भाषणावेळी त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा भावूक झाल्याचं दिसून आलं। हॅरिस आणि वॉल्ज यांच्यातल्या केमिस्ट्रीमुळे ही निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे। अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीमध्ये वैचारिक संघर्षाची लढाई किती तीव्र झालेली आहे याचा प्रत्यय डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनामध्ये आज पुन्हा एकदा आला। हा पक्ष प्रामुख्याने लोकशाही, समता, स्वातंत्र्य, सभ्यता, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांसाठी अमेरिकन ड्रीम या भूमिकेचा पाठपुरावा करताना दिसत आहे। परंतु रिपब्लिकन पक्ष नेमकं काय करणार आहे याविषयी साशंकता आणि भीती पण व्यक्त होताना इथे दिसत आहे। या पक्षाने यापूर्वी लोकशाही मूल्य पायदळी तर तुडवली होतीच, परंतु बडे उद्योगपती आणि श्रीमंत यांच्यासाठी आपला अजेंडा आणि धोरणं राबवली होती। त्याचीच पुनरावृत्ती यावेळेला होण्याची शक्यता व्यक्त होताना दिसत आहे आणि हीच भीती आज इथे व्यक्तांनी व्यक्त केली। आज जे वक्ते बोलले त्याच्यामध्ये प्रामुख्याने माजी सभापती नॅन्सी पेलोसी, माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि पॉप्युलर टीव्ही होस्ट म्हणता येईल त्यांना ओफ्रा विन्फ्री यांचा समावेश होता। बिल क्लिंटन आज बऱ्याच वर्षांनी व्यासपीठावर दिसले। ते पण 78 वर्षांचे झालेले आहेत, पण आपण ट्रम्प यांच्यापेक्षा काही महिन्यांनी लहान आहोत याची आठवण त्यांनी करून दिली। त्याचबरोबर त्यांनी फाजील आत्मविश्वास आणि आत्मसंतुष्टता ठेवून चालणार नाही या निवडणुकीमध्ये आणि रिपब्लिकन पक्षाच्या विरोधामधील ही लढाई अतिशय अटीतटीची असेल याची जाणीव करून दिली। त्याचबरोबर नॅन्सी पेलोसी यांनी 6 जानेवारी 2021 मध्ये कॅपिटल हिलवर ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांपूर्वी जो हल्ला केलेला होता त्याची आठवण करून दिली। त्यावेळी लोकशाही धोक्यात होती आणि डेमोक्रॅटिक पक्षाने आणि जो बायडन यांनी त्याचं रक्षण केलं। हीच लढाई आपल्याला लढावी लागेल आणि लोकशाही रक्षणासाठी पुन्हा एकदा कमला हॅरिस यांना निवडून द्यावं लागेल असं आवाहन त्यांनी यावेळेला केलं। यावेळेला या घटनेचा ग्राफिक व्हिडिओ पण दाखवण्यात आला। गर्भपात बंदीबाबत डेमोक्रॅटिक पक्षांनी रिपब्लिकन पक्षाचे जे धोरण आहे त्याविषयी नापसंती व्यक्त केली। त्याविषयीची नाराजी देखील अनेक व्यक्तींच्या भाषणातून आज दिसून आली। आजच्या कार्यक्रमाचं जे वैशिष्ट्य होतं त्याच्यामध्ये टिम वॉल्ज यांनी उपाध्यक्षपदाची उमेदवारी आज स्वीकारली।